तर ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युती हवी असली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मात्र युतीच्या विरोधात सूर असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरीमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युतीच्या विरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे। अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आहे असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। शाही केली, गुंडशाही केली, कितीही हल्ले केले तरी मी जे कार्य करतोय, ज्या पक्षाचं कार्य करतोय ते मी काय सोडणार नाही। त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवावे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो। त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली, ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे। वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल। त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्याला अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे।